त्या दिवशी सकाळी शाळेची घंटा रोजच्या सारखीच वाजली, पण कोणालाच माहीत नव्हतं की काही मुलींसाठी ही शेवटची घंटा ठरणार आहे. त्या लहान लहान मुली उराशी स्वप्न बाळगून रोज शाळेकडे जायच्या. कोणाला डॉक्टर व्हायचं होतं, कोणाला शिक्षिका, आणि कोणाला फक्त आईवडिलांचा अभिमान. आईच्या हातची वेणी, वडिलांच्या डोळ्यातला विश्वास आणि पाठीवरती छोटीशी बॅग. त्यांचं जग मृदू होतं, मुलायम प्रकाशाने भरलेलं होतं. पण या जगात एक दुसरंही जग आहे, शिकाऱ्यांचं, अगदी शुष्क, कोरडं, जे स्वतः जगण्यासाठी इतरांचा प्रकाश शोषतं. अमेरिका इस्रायल हल्ल्यात 160 शालेय मुली क्षणात हरवून गेल्या. त्यांच्या हातात पुस्तकं होती, पण नियतीनं त्यांच्या हातातून आयुष्यच काढून घेतलं. वर्गातल्या बाकावर अजूनही त्यांची नावं लिहिलेली आहेत, पण त्या परत त्या बाकावर बसायला येणार नाहीत. हजारोच्या गर्दीत त्यांना शेवटचा निरोप दिला गेला. आईचा आक्रोश आकाश फाडत होता. वडिलांच्या डोळ्यात अश्रू नव्हते, फक्त जळती शांतता होती. त्या गल्लीबोळात जिथं त्यांच्या हसण्याने गजबज व्हायची, आज तिथं स्मशान शांतता आहे. न संपलेले धडे, अर्धवट स्वप्न आणि न वाचलेली पुस्तकं. आणि प्रश्न फक्त एकच, चूक नेमकी कोणाची? या मुली फक्त आकडे नव्हत्या, त्या मानवतेचं भविष्य होत्या. कल्पना करा, जर त्या मुली तुमच्या घरातल्या असत्या तर? तुम्ही अजूनही त्याला फक्त एक न्यूज म्हणत असाल. आज त्या थंड गुदमरलेल्या शांततेत कबरीमध्ये झोपल्या आहेत, पण त्यांचा प्रश्न अजूनही जिवंत आहे. युद्ध कधीच कोणी जिंकत नाही, ते फक्त निरपराधांना मारतं आणि शेवटी हरतं ते मानवतेचं भविष्य. पुस्तकं जाळली तर ज्ञान मरत नाही, पण मुलं जाळली तर भविष्य मरतं. धन्यवाद.